नमस्कार, मी ऋतुषा कदम. या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय विश्वातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील आगीमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय, तर 11 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. 6 दिवसानंतरही वणवा अजूनही कायम आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेक्सिकोहून अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालंय. वणव्यामध्ये लुटमार करणाऱ्या 20 जणांना अटक करण्यात आली आहे. वणवा विझवण्यासाठी पाण्याचा प्रचंड वापर केल्यामुळे 20% तलाव सुकल्याची माहिती मिळते. पाण्याचा वापर जास्त केल्यामुळे काही ठिकाणी दुष्काळी स्थिती उद्भवू शकते. दरम्यान आतापर्यंत पॅरिस हिल्टन, टॉम हँक्स, स्टीव्हन स्पीलबर्ग यांची घरं जळून खाक झालेली आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांचं घर सुद्धा रिकामं करण्यात आलंय. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांचा इटली दौरा आता रद्द केलाय.